हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस. आपण महाराष्ट्र सेट पेपर फर्स्टची तयारी करत आहोत. तर पेपर फर्स्टमध्ये आपण मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग यावर काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहेत. तर मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंगमध्ये पार्ट 7 गणितीय युक्तिवादाशी संबंधित प्रश्न मीन्स मॅथमॅटिकल रिझनिंग यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. तर बघा, त्यामध्ये आपल्याला सिरीज बेस क्वेश्चन आहे. सिरीज बेस क्वेश्चन मध्ये अंकमालिकेतील उदाहरणे सोडवताना आपल्याला एक पिरॅमिड दिलेला आहे आणि त्या पिरॅमिड पद्धतीचा आपण वापर करणार आहोत. तर बघा, ही जी पद्धत आहे ही कोणती पद्धत आहे? पिरॅमिड पद्धत आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आपण यामध्ये या पिरॅमिड पद्धतीचा वापर करूया. तर प्रश्न क्रमांक 1 2 4 6 8 डॅश डॅश. आता बघा, 2 4 6 8 2 4 6 8. आता बघा, 2 आणि 4 मध्ये 2चा डिफरन्स आहे. 4 आणि 6 मध्ये 2चा डिफरन्स आहे. 6 आणि 8 मध्ये 2चा डिफरन्स आहे. तर बघा, मग जी व्हॅल्यू असणार आहे त्यामध्ये पण कितीचा डिफरन्स असणार आहे? पुढे 2चा. मग 8 + 2 10. म्हणजे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे? पर्याय क्रमांक अ 10. बघा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. त्यामध्ये आपल्याला 1 2 4 7 11 दिलेलं आहे. तर आपल्याला सॉल्व करणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 2. 1 2 4 7 आणि 11. 1 आणि 2 मध्ये 1चा डिफरन्स आहे. 2 आणि 4 मध्ये 2चा डिफरन्स आहे. 4 आणि 7 मध्ये 3चा डिफरन्स आहे. 7 आणि 11 मध्ये 4चा डिफरन्स आहे. तर जी व्हॅल्यू असणार आहे तिच्यामध्ये कितीचा डिफरन्स असणार आहे? 5चा असणार आहे. तर का बघा, 1 2 3 4 नेक्स्ट काय असणार आहे? 5. मग 5 + 11 = किती असणार? 60. मग आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ड 60. तर बघा, प्रश्न क्रमांक 3 3 4 6 7 9 10. 3 4 6 7 9 आणि 10. आपल्याला पुढील दोन व्हॅल्यू काय करायच्या आहे? आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 3 आणि 4 मध्ये 1चा डिफरन्स आहे. 4 आणि 6 मध्ये 2चा आहे. 6 आणि 7 मध्ये 1चा आहे. 7 आणि 9 मध्ये 2चा आहे. 9 आणि 11 मध्ये 1चा आहे. बरोबर. बघा, मग जी व्हॅल्यू असणार आहे पुढील त्यामध्ये कितीचा डिफरन्स असेल? 2चा. आणि नेक्स्ट कितीचा असेल? 1चा. मग 10. बघा, 3 + 1 4 4 + 2 6 6 + 1 7 7 + 2 9 9 + 1 10 10 + 2 12 and 12 + 1 30. मग आन्सर काय येईल? 12 and 30. पर्याय क्रमांक ब. बघा, पुढील एक्झाम्पल आहे आपल्याला 15 18 24 and 33. काय आहे? 50 80 24 and 33 डॅश 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 78. बघा, 50 + 3 केले तर 18 18 + 3चा डिफरन्स आहे. यामध्ये 80 आणि 40 मध्ये 6 आहे. 24 आणि 33 मध्ये 9चा आहे. 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 3 4 जा 12 3 5 जा 50 आणि 3 6 जा 80. मग बघा, 15 + 3 80 80 + 6 24 24 + 9 33 33 + 12 45 45 + 50 60 and 60 + 80 78. बघा, अशा प्रकारे आपल्याला विविध प्रकारचे लॉजिक लावायचे आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. मग आपलं जे आन्सर असणार आहे ते किती असणार आहे? 45 and 60. पर्याय क्रमांक क. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता अंक दिलेली अंकमालिका पूर्ण करतो? 6 2 6
डॅश डॅश 31 and 56. आता बघा 2 आणि 6 मध्ये 4 चा डिफरन्स आहे बरोबर. अँड 31 अँड 56 मध्ये कितीचा आहे 25चा आहे. मीन्स लॉजिक काय असेल बघा 2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 25. मग इथं 3चा स्क्वेअर करून बघू 3चा स्क्वेअर 9. मग इथं 4चा 60. आता बघा 2 + 4 6, 6 + 9 15, 15 + 60, 50 + 60 31. मग आन्सर काय येईल पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 50. बघा लॉजिक लावलेलं आहे ते. प्रश्न क्रमांक 6. दिलेली अंकमालिका योग्य उत्तर निवडून पूर्ण करा. 13, 19, 33 and 84. आता बघा 30 and 90 मध्ये कितीचा गॅप आहे 6चा. 90 and 33 मध्ये 40चा. मग इथे कितीचा असेल 21 and 22. मग आन्सर काय येईल 30 + 6 90, 90 + 40 33, 33 + 21 इज इक्वल टू किती येईल मग पर्याय क्रमांक 54. 54. आन्सर काय येईल 54. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7. खालील मालिका पूर्ण करा. 3 7 30 27 53. बघा 3 7 30 27 and 53. मग आन्सर बघा एकच स्थानी काय आहे पहिले 3, सेकंड टाइम 7, थर्ड टाइम 3, 4 टाइम 7, 5 टाइम 3. मग इथे काय असेल 7 असेल. 3 7 3 7 3 7. मग 7 मीन्स 107. आन्सर काय येईल पर्याय क्रमांक 107 मीन्स 107. प्रश्न क्रमांक 10. रिकाम्या जागी योग्य अंक भरा. 6 14 30 डॅश डॅश 126. बघा 6 multiply by 2 plus 2. 6 2 जा 12, 12 plus 2 40. राईट. नेक्स्ट असेल 40 multiply by 2 plus 2. 40 plus 2 42 जा 30, 32 जा 28, 28 plus 2 30. मीन्स थर्ड काय असेल 30 multiply by 2 plus 2. 32 जा 60, 60 plus 2 62. आन्सर काय येईल पर्याय क्रमांक 62. प्रश्न क्रमांक 9. रिकाम्या जागी योग्य अंक भरा. 2 7 40 23 34 डॅश डॅश 62. हे बघा 2 and 7 मध्ये कितीचा गॅप आहे 5. नेक्स्ट 7, नेक्स्ट 9, नेक्स्ट 11. मग या दोघांमध्ये कितीचा गॅप असेल 13चा. मग आन्सर काय येईल 47. का तर जो गॅप आहे तो काय आहे ऑड नंबर आहे. आन्सर काय येईल पर्याय क्रमांक 47. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या कोणती येईल बघा. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81. मग इथं काय असेल 1 पर्याय क्रमांक बघा 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81. मग आन्सर काय पर्याय क्रमांक
अशा पद्धतीने आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक यावर सरावासाठी पुढील लेक्चरला काही प्रश्न असणार आहेत. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.